मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते। इथे मी आणि काऊ दोघीजणी मिळून पसारा काढतोय काव्याच्या कपड्यांचा, कारण काव्याचे सगळे कपडे अस्तव्यस्त झाले होते आणि एकही तिचा ड्रेस सापडत नव्हता। टॉप सापडत होता तर पॅन्ट सापडत नव्हती, कशावरला शर्ट सापडत नव्हता, असं सगळं अस्तव्यस्त होऊन गेलं होतं। कारण गेल्या काही दिवसांमध्ये काव्याचे वेगवेगळे व्हिडिओ शूट करत होतो, जे नवरात्रामध्ये आम्हाला शूट करायचे होते ते। आणि तिचं असं होतं की खाली कन्यापूजनाला वगैरे बोलवत आहेत तर तिनं वरती यायची, खालून मला बोलवले म्हणायची, लगेच कपडे चेंज करायची, जायचं आणि कपडे चेंज केल्याच्यानंतर सगळे कपडे जागेवरच टाकून द्यायची। मग तिचं कोणतंच आउटफिट व्यवस्थित सापडत नव्हतं, म्हणून मग म्हटलं चला तिचं कपाट तेवढं आवरून ठेवूयात, म्हणजे मला तिला संध्याकाळी दांडियाला वगैरे न्यायचं असेल किंवा शूट करायचं असेल तिचे कपडे व्यवस्थित सापडतील। आता एवढे सगळे कपडे आहेत तिच्याकडे, तरी पण तिचे कोणतेच कपडे आम्हाला कमी पडत आहेत की कोणतेच कपडे रिपीट करायला नको वाटते। पण कपडे रिपीट होतातच आणि तिचे एक एक कपड्यांच्या मी घड्या करून ठेवत होते। आता खूप सारे टी शर्ट झाले तिच्याकडे आणि तिला वेस्टर्न वेअर खूप जास्त आजकाल आवडायला लागलेत। जे घरात घेतलेले कपडे आहेत तिचं असं होतं की हे मला कपडे नको, टोचतायत, आता नवीन कपडे घेऊयात। आणि आत्ताच एक महिना झालं, एका महिन्याखालीच तिला कपड्यांची शॉपिंग केली होती आम्ही। मला काव्याला तिच्या पप्पांना काहीही घेतलं नाही, फक्त तिच्यासाठी वस्तू घेतल्या होत्या। 5-7 शर्ट आणले होते तिले, हे त्यातलेच शर्ट आहेत। आणि हा व्हाईट कलरचा तर खूप छान शर्ट होता, एकदम छोटी साईज आहे, ब्लाऊजसारखा बसतो, खूप मस्त आहेत। आणि हा मी साडीचा एक ड्रेस बनवलेला होता। तिचे एवढे सारे कपडे आहेत तरीसुद्धा आम्हाला कमीच वाटत आहेत, कारण असं काही शूट वगैरे करायचं असेल नाही, कुठे बाहेर जायचं असेल तर मग असं होतं की नवीन ड्रेस नाही आहे, तोच रिपीट होतो आणि कपड्यांच्या घड्या करत करत माझी काव्याची मस्ती होती। तिचे काही तुकडे वगैरे सापडले जे तिला आता येत नाहीत, छोटी साईज होती आणि ते मी घडी करून ठेवलेले होते। ते बाईचे सगळे कपडे असे मी काढून घड्या व्यवस्थित करून ठेवल्या, जेणेकरून मला कपाटात नीट ठेवता येईल। आणि ती हसत होती, मम्मी तू एवढ्या घड्या केल्या, पण आता मी सगळ्या खराब करून टाकणार, कारण मी कोणता मला जे आवडेल ते ड्रेस घालणार म्हणून। आणि हा ब्लॅक कलरचा ड्रेस तिनं अजून एकदाही घातला नाही, तिच्या माऊने घेतलेला होता, वेस्टर्न आउटफिट आहे, एकदाही घातलं नाही। आणि हे टी शर्ट वगैरे काही जे आत्ता आम्ही रिसेंटली तिला आणलेले होते, सगळ्या कपड्यांच्या घड्या करण्यामध्ये माझा 1 तास गेला, कारण ती एक कपड्याची घडी करत होते मी, तर दुसरा ओढून घेत होती, घड्या केलेले कपड्यांचे मोडत होती, कारण तिला घालून पाहिजेत। मग तिला रागवल्याच्या नंतर तिने कपडे वगैरे ठेवले, मग सगळं आवरून ठेवलं आणि स्वयंपाक करायचा होता। भूक खूप जास्त लागली होती आणि मला भेंडीची भाजी वगैरे असं काही नाही आवडत, तर मग म्हटलं कढी करूयात, जी सोबत भाजीच्या प्यायला जे आपण कढी करतो तशी कढी बनवली होती। आणि सोबतच गरम गरम पोळ्या चालू होत्या, तर सगळ्यात अगोदर काव्याला तिच्या दादाला वगैरे बनवून दिलं जेवायला। कढी बनवून अगोदरच ठेवली, तर मग त्यांना कसं जेवताना पोळी भाजली की त्याच्यासोबत वाढता येतं भाजीसोबत, आणि मग सोबत कढी पण पितात। आणि सगळ्या पोळ्या झाल्यावरती मग बनवायचं म्हटलं तर मग खूप टाईम लागतो, म्हणून मग मी अगोदरच कढी बनवून घेतली। त्यानंतर इथे रांगोळ काढायला घेतली होती। मला रांगोळ तेवढी काही जास्त जमत नाही, पण मी थोडी ट्राय करते, कारण आजकाल थोडंसं शेजारच्या मावशींकडे बघून वगैरे मी रांगोळी काढते। तिचं काव्याचं असं म्हणणं राहतं की त्यांनी रांगोळी काढलेली आहे, आपण पण काढ। मी रोज रोज काही काढत नाही, एखादा सण वगैरे काही असेल वगैरे तर काढते। आणि रांगोळी काढायला येत नसल्यामुळं खूप जास्त वेळ लागतो, तर इथे मी नवदुर्गेच्या चेहऱ्यातली एक रांगोळी काढलेली होती, जी मी अगोदर यूट्यूबला सर्च करून पाहिलं, जी ज्यामध्ये सोपी अशी आपल्याला दिसेल ती बघून काढलेली होती। आता रांगोळी काढून पण झालेली होती। कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते रांगोळी, छान आली का नाही, कारण मी जास्त काही काढत नाही आहे। माझ्या घराच्या शेजारी ज्या मावशी राहतात त्या खूप छान अशा रांगोळी काढतात, म्हणून मी त्यांचं पाहून कधी कधी काढते। आत्ता माझी रांगोळी काढून झाली आणि शेजारच्या काकूंकडे ना जेवायला सांगितले, सुवासिना 9 जणींना सांगितले, तर त्यासाठी मला साडी घालून ये म्हटलं आहेत, नाहीतर मी ड्रेस घातला होता, कारण ड्रेसवरतीच जाऊ म्हटलं होतं, म्हणून सकाळी पटकन दुसरं घालण्याऐवजी ड्रेस घालून घेतला, पण त्यामुळे नाही साडी घालून ये। आता राखाडी कलरची साडी आहे, पण त्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर आहे आणि नंतर पाठाला पण जायचं आहे, जाऊ द्या आता। आणि दुसरी जी आहे ती काठपदर आणि साध्यामध्येच आहेत दुसऱ्या दोन्ही पण ती एक मागे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली होती राखाडी कलरची, ती वाली होती। आता ही जी आहे ही साधी। तर मी काढते, पटकन तयार होते आणि नंतर तुमच्यासोबत भेटते। आता पटकन तयार झाले आणि हिरव्या बांगड्या पाठाला पण जायचंय, तर हिरव्या बांगड्या पण घालून घेतल्या, कारण मग नंतर पाठाला बांगडी कुंकू वगैरे साडीवरची करायला लागतं,
चला आवरले, मी जाऊन येते त्या शेजारच्या मावशींकडे आणि मग नंतर पाठ वगैरे करायला गेलो तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि संध्याकाळी मंदिरात पण जायचं असं ठरतंय, जर गेलो तर तुमच्यासोबत तेथील पण शेअर करू दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर. चला मी जाऊन येते पाठाला आणि नंतर तुमच्याशी भेटते. लक्ष्मण लटपटे मेरे पापा देखते तो कर ले देख देख पर आँखें खराब होती है, उसके लिए मैं नहीं देखती रहती, उसके लिए आँखें खराब हो जाती है, उसके लिए मैं नहीं देखती. मेरी मम्मी फोन देखती रहती है बस. उसके लिए मैं क्या करती हूँ, मैं फोन ही नहीं देखती. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय मंदिरात कालिकेच्या, कारण तुम्हाला म्हटलं होतं की आमचं असं ठरतं की मंदिरात जाऊन येऊयात. तर आत्ता आवरले, चला मंदिरात जायचं आहे. तर मुलं खाली गेलेत, मीच एकटीवरती राहिले होते कारण माझं आवरायचं बाकी होतं. आता पटकन आवरून घेतले आणि खाली जाते. मुलं खाली वाट बघतायत आणि मंदिरात गेल्यावर दर्शन होतं का नाही की आता गर्दी खूप असणार आहे, पण थांबावं लागणार आहे. उशीर तर झाला आहे, बघू गेल्याच्या नंतर समजेल गर्दी पाहून की दर्शनाला किती वेळ लागतो काय लागतो. तर तिथे तर खूप गर्दी राहते, दर्शनाला खूप जास्त वेळ लागतो. गेल्या वर्षी आम्हाला 2-2.5 तास लागले होते. चला जाते आणि पुन्हा तुमच्यासोबत भेटते. आम्ही निघालो होतो गाडीवरती आणि ते फाट्याच्या पलीकडच्या साईडला खूप छान म्हणजे असं स्नॅक्स चाट वगैरे आपल्याला सगळं भेटून जातं तिथं खायला. आणि मुलांचं होतं की आपल्याला गेल्याच्या नंतर खायचं, तर मग म्हटलं इथे गाडी न थांबवता आपण तिथे गेल्याच्या नंतर खाऊत मंदिराच्या जवळ. आणि यांनी गाडी पार्क करायला गेले होते, तोपर्यंत आम्ही गेटच्या समोर थांबलो होतो. मंदिराकडे जायचा जो कमान वगैरे बनवली होती तिथे, कारण मग गाडी खूप लांब लावण्यात येणार होती. मग म्हटलं पायी पायी तिथून वापस मुलांना घेऊन या, गर्दी खूप जास्त आहे, त्यापेक्षा आम्हाला अलीकडेच सोडा. म्हटलं आम्ही इथे थांबतो, तुम्ही गाडी लावून या. मग यांनी गेले होते गाडी लावून यायला, तोपर्यंत आम्ही उभे होतो. आणि इथे गेटच्या बाहेरच्या साईडला पण मुलांसाठी खेळायला वगैरे खूप सारं होतं आणि आतमध्ये पण भरपूर होतं. पण काव्याचं होतं कॅमेरा ओपन केला की आधी मला शूट कर, कारण मला दाखवायचं आहे काय आहे काय नाही. कारण तिचं असं झालं की मला ब्लॉग बनवायचं आहे असं तिचं सुरू होतं, कारण दादाचं पाहून ती पण करते. तिचे पप्पा आल्याच्या नंतर गर्दी खूप होती म्हणून तिला त्यांनी उचलून घेतलं, कारण पायानं चलताना तिच्या पायावर कोणी पाय देईल किंवा चेमदल वगैरे म्हणून. मग ती काकेतच होती. आता देवाच्या दर्शनाला जात होतो आणि इकडे दोन्ही साईडले खायचे स्टॉल लागलेले होते. बघूनच तोंडाला पाणी येत होतं. आता दर्शन करून आल्याच्या नंतर खायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता की घरी जाऊन जेवायचं नाही, बाहेरच खाऊन जाऊयात इथेच. मग म्हटलं पटकन दर्शन करूत आणि येऊत, कारण दर्शनाला किती वेळ लागते ते माहिती नव्हतं. आणि होम डेकोरचे वगैरे खूप सारं सामान होतं, शोपीस वगैरे, मुलांना खेळण्या वगैरे, ज्वेलरी, भरपूर सामान होतं रस्त्याने, कारण जे घेऊन बसलेले होते त्यांच्याजवळ. मग त्यानंतर आम्ही मुख्यद्वारापासून आतमध्ये गेलो तर आम्हाला 1 तास लागलं दर्शनाला. आणि इथे लक्ष्मी, सरस्वती आणि काली तिन्ही देवी आहेत. तिन्ही देवींची मूर्ती सोबतच आहे, त्यामुळे तिन्ही देवींचं दर्शन होतं. आमचं दर्शन खूप लवकर झालं, 1च तासामध्ये दर्शन झालं. गेल्या वर्षी आम्हाला 2 तास लागले होते. आणि जसं का आम्ही मेन दाराच्या मध्ये गेलो, एवढ्या जोरात पाऊस चालू झाला बाहेर की अफाट. आम्ही भिजलो नाहीत, पण बाहेरून येणारे भरपूर जण पुन्हा पटापटा गर्दी असल्यामुळे सोडले दर्शनाला. आणि जेवढे लोक येत होते तेवढ्या लोकांचे पटपट दर्शन झाले. आम्ही दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर बाहेर येऊन थांबलो, कारण आता पाऊस आला होता त्यामुळे कुठेच जाता येणार नव्हतं. आणि मंदिरामध्ये खूप छान अशी सजावट केली होती फुलांची वगैरे. आणि बाहेर ही छत्री आणि झुमर वगैरे बनवलेले होते, खूप छान छान बनवलं होतं. आणि पेंटिंग वगैरे पण साईडला खूप छान बनवलेले लावले होते, जे विक्रीसाठी होत्या, चांगल्या चांगल्या लोकांनी, कलाकारांनी बनवलेल्या. पण ते काही मला शूट करता आलं नाही, नंतर समजलं की तिथे होते जेव्हा यांच्या मोबाईलमध्ये मी फोटो पाहिले. आणि आम्ही इथे बसलो होतो बाहेर दर्शन वगैरे करून, आणि यांना खायला काहीतरी घेऊन या म्हणून पाठवलं होतं. आणि पाऊस सुरू होता म्हणून आम्ही थांबलो होतो, नाहीतर आम्ही थांबणार नव्हतो, बाहेर निघणार होतो, बाहेरच जेवण आणि थोडीशी खरेदी करून जाणार होतो. पण पाऊस आला त्यामुळे मग आम्ही इथेच थांबलोत आणि अर्धा तास थांबलोत. मग म्हटलं आता याच्यापेक्षा जास्त वेळ नको थांबायचं, कारण मग पाऊस जर जोरात आला तर काय करावं. पण पाऊस काही थांबला नाही, आमची खरेदी वगैरे करायचं सगळं राहून गेलं. आम्ही तिघेजण इथे बसलेले होतो आणि यांनी खायला घेऊन येत होते. मग थोडंसं खाऊन घेतलं आणि तसेच पावसातच निघालो. तर धो पावसात आम्ही सगळे भिजलोत. 2-3 वर्ष आम्ही पावसात काही भिजलो नव्हतो. असंच एकदा गाडीवरती अगोदर पण भिजलो होतो.
आणि ते काव्याचं शूट करायचं होतं तर ती नखरे करत होती की मला असं बोलायचंय तसं बोलायचंय, सांगितलं तर ऐकत नव्हती. तिची मस्ती अशीच चालू असते. शूटमध्ये आम्ही एक बोललं तर ती एक बोलते. मग तिचं शूटचं पण हे थोडंसं मध्ये क्लिप ॲड केली, कारण आजच शूट करत होतो, कारण इन्स्टावरती रील टाकणार होतो आम्ही. जे दिवशी प्रत्येक दिवस होता नवरात्रीतला त्या कलरचा ड्रेस वगैरे घालून. आणि मग त्या दिवशी तर काही नंतर पुढचं शूट करता आलं नाही मला. मग दुसऱ्या दिवशी पाठाचं वगैरे शूट थोडंसं केलं. बिल्डिंगमधील सगळ्या लेडीज ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी खाली येतात. 9-10 जणी जमा होतात आणि देवीचा पाठ वगैरे सप्तशतीचा खालीच केला जातो. आणि त्यानंतर मग सुवासिनींना वगैरे जेवायला वगैरे बोलवलं जातं. मग आता उपवासाचे दिवस आहेत म्हणून फराळाचं वगैरेच करतात. आता कोणी 9 जणी 10-11 जशाच भेटतील सुवासिनी तसं भरपूर जणींना बोलवतात. पुन्हा कन्या बोलवतात. सगळ्यांना अपार्टमेंटमध्ये रोज एकीकडे कन्यापूजन आणि सुवासिनींचं पूजन करत होते. सगळ्या जणी अशा खाली आनंदाने वगैरे येत होत्या, पाठ वगैरे करत होत्या. हे 8-10 दिवस खूप छान असे गेले. आणि त्यामध्ये पण आम्हाला स्टार्टिंगचे 2-3 दिवस सुतक असल्यामुळं काही पाठाला वगैरे जाता आलं नाही, पण नंतरचे मग 2-3 दिवस मी पण पाठाला गेले, कारण मग तेवढंच आपल्याकडून घरतं, कारण असं घरी करायला गेलं तर होत नाही म्हणून. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साहेब भोलंबा माता की जय, भोलंबा माता की जय, भोलंबा माता की जय. तर हे काही फोटोज आहेत जे आम्ही मंदिरात गेलो होतो कालिकेच्या, तिथले जे काव्याचे माझे आणि आम्हा चौघांचे फोटो आहेत. हेच फोटो मी इन्स्टाला पण टाकलेत. आता काव्याचे रील्स व्हिडिओज जे काही आहेत ते इन्स्टाला टाकलेले आहेत, तर तिथे तुम्ही जिद्दी मनीषा नावाने सर्च केलं तर तुम्हाला पेज ओपन होऊन जाईल, तिथे तुम्ही पाहू शकतात. आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.